मी प्राजक्ता प्रवीण किणे, नगराध्यक्ष पदासाठी उभी असलेली तुमची स्वतःची मुलगी, जनता मालक म्हणजे तुम्ही, हाच माझा पक्ष, तुम्हीच प्रचारक। रत्नागिरी शहराची सुमारे 1 लाख लोकसंख्या, पण 500 कोटी रुपये खर्च होऊनही आजपर्यंत काहीच बदल झाला नाही। तो प्रकरण समस्या पैशाची नाही, विजनची, नियोजनाची आणि प्रामाणिक प्रशासनाची आहे। आम्ही घरकाट सरीने चालवतो, नगरपालिका तर जीवापाड सांभाळतो। मी वचन देते, केवळ आहे त्या 50 कोटींत शहराला खऱ्या अर्थाने बदल घडवून दाखवीन। शिक्षण, खाजगी शाळांमध्ये मोफत शिक्षण, शिक्षकांना फक्त शिकवण्याचेच काम, कोणतीही गैर शैक्षणिक कामे देणार नाही। आरोग्य, खाजगी रुग्णालयामध्ये मोफत उपचार, उद्योजकता व रोजगार, प्रत्येक तरुणाला फक्त 5,000 रुपयामध्ये गाळा। भाजीवाले, फेरीवाले, छोटे व्यापारी शहरात कुठेही व्यवस्थित व्यवसाय करू शकतील अशा मोफत सुविधा, वाहतूक व व्यवस्था। रस्ता खराब झाला तर रिक्षा आहे, घर काटसाठी मेंटेनन्स मदत समोर, थांबून कामे करून घेणार प्रशासन, कर्मचारी, पोलीस यांना रचार किंवा राजकीय दबाव झेलावा लागणार नाही। प्रशासन पूर्णपणे न्याय्य, पारदर्शक व जनतेच्या बाजूने। आजवर तुम्ही ज्यांना मत दिले त्यांनी तुम्हाला तेच दिले जे नेहमी मिळत आले। यावेळी बदल हवा असेल तर तुमच्या स्वतःच्या मुलीला, प्राजक्ता ताईला संधी द्या। मी तुमच्यातीलच एक। रस्त्यांना, भ्रष्ट खर्चाला, राजकीय खेळाला त्रासलेली गृहिणी आई आणि रत्नागिरीकरांची रत्नकन्या। मतदान चिन्ह CCTV मशीनवर नंबर 1, माणूस नंबर 1, कामातही नेक लक्ष ठेवण्यासाठीचे CCTV। तुम्हीच माझे माय बाप, भाऊ बहिणी। आता तुमच्यामधील मुलीला नगराध्यक्षपदी बसवण्याची वेळ तुमच्या हातात आहे। मी वचन देते, वचन पाळणारच। तुमची रत्नकन्या प्राजक्ता ताई किणे, तुमची रत्नकन्या प्राजक्ता ताई किणे, तुमची रत्नकन्या प्राजक्ता ताई किणे। प्रशासन पूर्णपणे न्याय्य, पारदर्शक व जनतेच्या बाजूने। साहेब, लय झालं साहेब,
आणि अप्पा लई झाल्या यांच्या मोठ्या मोठ्या गप्पा. लई झालं साहेब भाऊ आणि अप्पा लई झाल्या यांच्या मोठ्या मोठ्या गप्पा. नको आता ही मोठी मोठी नावे, नको आता ही मोठी मोठी नावे, नको नको ही मोठी मोठी नावे, आम्हाला हवेत प्राजक्त टाकीने. खालून भीती नोटा, नोकरी सोबत धंदा खोटा. जनता मालक आहे इथली, जनता मालक आहे इथली, यांच्या माती घालू गोटा. लाचखोरीचे लुटमारीचे, लाचखोरीचे लुटमारीचे हाणून पाडू कावे. नको आता ही मोठी मोठी नावे, नको आता ही मोठी मोठी, नको नको ही मोठी मोठी नावे, आम्हाला हवेत प्राजक्त टाकीने. पेटवू क्रांती ज्योती, धगधगती घे मशाल हाती. एकजुटीनं शपथ घेऊया, एकजुटीनं शपथ घेऊया, वज्र मुठीत घेऊन माती. सारे मिळूनी एकमुखाने, सारे मिळूनी एकमुखाने नावात आहे घ्यावे. नको आता ही मोठी मोठी नावे, नको आता ही मोठी मोठी नावे, नको नको ही मोठी मोठी नावे, आम्हाला हवेत प्राजक्त टाकीने.
दे लाथ सदा तोडून सारे साखळ दंड तोडून सारे साखळ दंड आता मुक्त तू हवे नको आता ही मोठी मोठी नावे नको आता ही मोठी मोठी नावे नको नको ही मोठी मोठी नावे आम्हाला हवेत प्राजक्त टाकीने ह्या प्रश्नांना मुख्यात तुझ्या रे ह्या शब्दांना होऊन गप्प किती राहशी होऊन गप्प किती राहशी फुटू देता हो काही दिशांना निर्भीड होऊन निर्भय राहून निर्भीड होऊन निर्भय राहून वाघा तरी जगावे नको आता ही मोठी मोठी नावे नको आता ही मोठी मोठी नावे आम्हाला हवेत जितेंद्र भावे लई झालं साहेब भाऊ आणि अप्पा लई झालं यांच्या मोठ्या मोठ्या गप्पा लई झालं साहेब भाऊ आणि अप्पा लई झालं यांच्या मोठ्या मोठ्या गप्पा नको आता ही मोठी मोठी नावे नको आता ही मोठी मोठी नावे नको नको ही मोठी मोठी नावे आम्हाला हवेत प्राजक्त टाकीने मालक मालक जनताच मालक काम चुकार भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही काम चुकार भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही मालक मालक जनताच मालक 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 जनताच मालक
निवडणुकांमध्ये सामान्य माणसांनी उभं राहिलं पाहिजे. पैशाची गरज नाहीये निवडणुका लढवायला. यांनी मुद्दाम ती दहशत तयार केली की नगरसेवक पदाला उभं राहायचं असं 20 कोटी रुपये लागतात, 5 कोटी रुपये लागतात, 2 कोटी रुपये लागतात. या वावड्या उठवल्या जातात. अजिबात तसं नाहीये. हे फक्त आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना पैसे वाटतात आणि अजून काही लोकांना ज्या वसाहती आहेत त्याच्यातल्या एखाद्या माणसाला धरतात, त्याला पैसे देतात. देशभरामध्ये असा कोणी माहीचा लाल नाही की तो सगळ्या मतदारांना पैसे खायला घालू शकेल. आणि जनता एवढी खुली नाहीये. सगळीच माणसं आपला जमीर विकत नाही, लक्षात घ्या. त्यामुळं पैशावर आधारित राजकारण हे तुमच्या संविधानाला, आमच्या संविधानाला मान्य नाहीये. संविधानात असं कुठेही लिहिलेलं नाहीये. सगळं आदर्शवत तुम्ही काम केलं, त्याच्यामध्ये सहभाग दिला तर स्वच्छता जरूर होईल. माता की भारत माता की वंदे 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 मालक 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 पुन्हा एकदा विनंती आहे, निवडणुकांमध्ये सामान्य माणसांनी सहभागी व्हा. निर्भय महाराष्ट्र पार्टी तिकीटं देण्यास तयार आहे. पैशाची गरज नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. आम्ही ठाम आहे. 0 बजेट पॉलिटिक्स, 0 बजेट इलेक्शन. जनसामान्यांनी सहभाग वाढवा. वंदे मातरम. घाबरू नका, राजकारणाला घाबरू नका, बिलकुल घाबरू नका. राजकारण्यांना घाबरू नका, राजकारण्यांच्या गुंडांना घाबरू नका. हा देश आपला आहे, आपण मालक आहे देशाचे. मालक मालक जनता मालक, मालक मालक मालक, मालक मालक काम चुकार भ्रष्टाचारी, काम चुकार भ्रष्टाचारी. महाराष्ट्राला हवे, महाराष्ट्राला हवे, महाराष्ट्राला हवे. भारत माता की वंदे वंदे वंदे. मालक 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 काम चुकार भ्रष्टाचारी, काम चुकार भ्रष्टाचारी. चांगल्या वस्तीतले सगळे लोक टॅक्स भरतात. 5 ते 6% लोक तुम्हाला टॅक्स देत नसतील का? तर तुम्ही त्यांना 40% उद्ध्वस्त करून टाकलं, त्यांचा व्यवसाय मारून टाकला, त्यांचा नोकरी धंदा मारून टाकला. म्हणूनच ते 5-6% लोक टॅक्स भरण्यामध्ये कमी पडतात. पण 94 ते 95% लोक, 94 ते 95% लोक सगळ्या प्रकारचे टॅक्सेस भरतात तुम्हाला. आणि तुम्ही ज्यांना भरता नाही आला त्यांच्याकडनं पेनाल्टी घेऊन जातात. पण तरी सुद्धा हा विकास आम्हाला असा देतात. एवढ्या चांगल्या उच्चभ्रू वसाहतींची सुद्धा ही हाल आहे. कसे बनवले तुम्ही रस्ते? 40-50% जर तुम्ही खात राहणार तर लोकांना कसा रस्ता देणार तुम्ही? सगळं तुमच्या 17 पिढ्यांचा उद्धार करून घेणार, तुमच्या घरी सगळा पैसा घेऊन जाणार, तर लोकांच्यासाठी सेवा सुविधा मिळणारच नाही. आम्हाला तुमची लाज वाटे, खड्ड्याच्या रस्त्यांची आम्हाला लाज वाटे, लाज वाटे, खड्ड्यांच्या रस्त्यांची आम्हाला लाज वाटे, लाज वाटे, लाज वाटे, लाज वाटे, लाज वाटे, लाज वाटे, खड्ड्यांच्या रस्त्यांची आम्हाला लाज वाटे, लाज वाटे, लाज वाटे, खड्ड्यांना जबाबदार गुंडा इंजिनियरची आम्हाला लाज वाटे, लाज वाटे, लाज वाटे, या मनपाच्या अधिकाऱ्यांची आम्हाला लाज वाटे, 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 मनपा आयुक्तांची आम्हाला लाज वाटे, लाज वाटे, लाज वाटे, जिल्हाधिकाऱ्यांची आम्हाला लाज वाटे, लाज वाटे, लाज वाटे. खड्डे नाही, भ्रष्टाचाराचे अड्डे आहे, रस्त्यावरचे खड्डे नाही. भ्रष्टाचाराचे अड्डे आहे. अतिशय संतप्त प्रतिक्रिया देते आहे. नेपाळ आठवा, नेपाळ. आजी माजी नगरसेवक, आजी माजी आमदार, आजी माजी खासदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना ज्यांनी 100-100, 400-400 कोटीच्या प्रॉपर्ट्या बनवल्या, नेपाळ होऊ देऊ नका. आम्ही अराजकाचं समर्थन करणार नाही, पण तुमचे डोळे उघडू द्या. भ्रष्टाचाऱ्यांना घरात घुसून मारलेलं आहे तिथे. आम्ही त्याचं समर्थन करणार नाही, पण तुम्हाला वैचारिक क्रांतीत आम्ही दिलेला विचार, आम्ही दिलेल्या सूचना, आम्ही केलेलं आव्हान तुमच्या कानात जात नसेल तर ही परिस्थिती निर्माण जर झाली, त्याला जबाबदार संपूर्णपणे सत्ताधारी आणि त्यांचे विरोधक हे असतील. आजी माजी नगरसेवक
आजी माजी आमदार, आजी माजी मंत्री, आजी माजी खासदार, पेन्शन खाणारे माजी आमदार खासदार मंत्री, सगळ्यांनी तुम्ही देश लुटला. देश संताप होतोय जनतेचा, तर कडे लोट होतोय. कडे लोट होण्याच्या आत तुम्ही हे सगळं रिपेअर करून द्या. खाल्लेले पैसे नरड्यातलं पोटातलं बाहेर काढा. काम चुकार भ्रष्टाचारी, काम चुकार भ्रष्टाचारी. मालक 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 मालक. माझी जनतेला विनंती आहे, हा देश संविधानानं चालतो आणि तो संविधानानं चालवलाच पाहिजे, पण त्याच्यामध्ये अडथळे निर्माण करण्यात जात आहेत. सोनम वांगचुक सारख्या सायंटिस्ट माणसाला आज तुरुंगाची हवा खायला दिली आहे. चीफ जस्टिसच्या अंगावर तुम्ही चप्पल फेकायला लागले. कट्टरतावाद कोणत्याच धर्माचा आम्हाला पसंत नाही. ना हिंदूंचा कट्टरतावाद मान्य नाही, ना मुस्लिमांचा कट्टरतावाद आम्हाला मान्य नाही, ना आम्हाला शिखांचा कट्टरतावाद मान्य आहे, ना ख्रिश्चनांचा कट्टरतावाद मान्य आहे, ना युरोपियन लोकांचा कट्टरतावाद आम्हाला मान्य आहे. आम्हाला कोणाचाच कट्टरतावाद नकोय. आम्हाला मानवतावाद हवा. संविधानाला आम्हाला माणूस बनवलेला आहे, तर माणूस बनून तुम्ही आम्हाला या सगळ्या गोष्टी करून द्या. जनतेला माझं आव्हान आहे, हे संविधानाचं राज्य आहे. सगळ्या निवडणुकांमध्ये सामान्य माणसांनी सहभागी व्हा. तुमच्या सहभागाने हे सगळे गुंडे लोक पळून जातील. यांच्या पुढे चुकू नका. तुम्ही राजकारणात आलं पाहिजे, राजकारणात येऊन सहभाग नोंदवला पाहिजे आणि त्या सहभागात हे सगळे गुंडे पळून जातील. राजकारणात या, राजकारणात या. राजकारण सुंदर आहे. निर्भय महाराष्ट्र पार्टी तुम्हाला फुकटात तिकीट देईल. फुकटात पॉलिटिक्स कसं करायचंय आम्ही समजून सांगू तुम्हाला. वंदे मातरम. भ्रष्टाचार्यांना मतदान करतो. लोकांना, जातीला, धर्माला, तालुक्यातला, गावातला, जिल्ह्यातला, माझ्या भाषेचा अशा कोणाला तरी देतो. तो आपला मस्त चापसू राहिला. 78 वर्ष झाले ओढून राहिला तो. थांबा, शिकलेलो आहोत आपण. ज्ञानाचा वापर करा, त्याला कृतीची जोड द्या, निर्णय घ्या, वाईटपणा घ्या, भूमिका घ्या. आता इथून पुढे मी प्रामाणिक माणसाला मतदान करेल. जी प्रामाणिक माणसं राजकारणात येणार नाहीत ते कसे येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. निर्भय महाराष्ट्र पार्टी प्रत्येक प्रामाणिक माणसाला तिकीट द्यायला तयार आहे. आमच्याकडे तिकिटाला पैसे लागणार नाही. तुमच्या जातीपातीची आम्हाला गरज नाही. आम्हाला फक्त काय पाहिजे, तुम्ही भारतीय पाहिजे आणि कागदपत्र ओके पाहिजे. काहीच अडचण येणार नाही. सगळ्यांनी निवडणुका लढवा. महिला वर्गाला माझी विशेष विनंती आहे, तुम्हाला 50% आरक्षण आहे. सहभागी व्हा. नगरसेवकाचीच बायको का नगरसेविका, मंत्र्याचीच बायको का आमदार, मंत्र्याचीच बायको का खासदार, मंत्र्याचीच आई का खासदार, मंत्र्याचीच आई का आमदार. मंत्र्याच्याच घरातले काके पुतणे चुलते तेच नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, तेच सरपंच, तेच पंचायत समितीचे, जिल्हा परिषदेचे सदस्य. किती दिवस हे नेपोटिझम चालवणार आहात? ही घराणेशाही किती दिवस चालवणार आहात? बंद करा. विचार करा. कृतीची जोड द्या. प्रत्येक चांगल्या विचाराला कृतीची जोड द्या. मी एकटा काय करू शकतो हे काका म्हणाले बरं का. मी एकटा काय करू शकतो? अहो आम्ही एकटेच सुरू झालो म्हणून एवढे सगळे जमले ना. दाखवा किती जमले. सगळे ऐकताय आमचं. एकटाच सुरू झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज एकटेच निघाले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटेच निघाले होते. सगळे महामानव एकटेच निघाले. डॉक्टर गाडगे महाराज सुद्धा एकटेच निघाले. सगळे उकिरडे स्वच्छ करत निघाले. आता भ्रष्टाचाराचा उकिरडा साफ करायची वेळ आली. आपण एकटेच सुरू हो. सगळ्यांनी एकट्याने सुरू व्हा. आपाप कारवा बनेल. तर ही ती निर्भय महाराष्ट्र पार्टीची पदयात्रा. जनसामान्यांशी संवाद करतो आहोत. आम्ही जातीवादी वाटतो का हो? आम्ही धर्मवादी वाटतो का? आम्ही राक्षस वाटतो का? सगळ्यांच्या भल्यासाठी आम्ही काम करायला आलो. पण आम्हाला लेबल लावताय लोक. जात आहे, धर्म आहे, काय काय बोलतायत. पण आम्ही मानवतावादी आहोत. आम्हाला तुमच्यात इंटरेस्टच आहे. तुम्ही जगले पाहिजे. माझ्याकडे एकच वैभव आहे, एकच समृद्धी. काय 150 कोटी जनता. बाकी दुसरं काय आपल्याकडे वैभव आहे? तेच जर माणसं होऊन राहिले तर आपल्याला काय अडचण आहे? आमचा देश 78 वर्षात इतका लुटला गेला. खरं तर आपल्या एवढे श्रीमंत कोणीच नाहीये. या पृथ्वीवर सर्वात श्रीमंत देश कोणता असेल तर तो भारत आहे. फक्त घरात चोऱ्या चालू आहे, हा आमचा प्रॉब्लेम आहे. घरातला कर्ता चोऱ्या करतो, काही कुटुंबातले सदस्य चोऱ्या करतात, म्हणून ती तिजोरी कायम कायम फोडली जाते. तर सगळ्यांना प्रामाणिक करण्याचा मार्ग आम्ही अवलंबलेला आहे. आम्ही राजकारणातले नापास विद्यार्थी आहोत.
आमची ही राजकारणाची निर्भय महाराष्ट्र पार्टी नापासांची शाळा आहे. कारण राजकारणात भामटे आणि चोर लागतात. आम्ही पडलो प्रामाणिक, आम्ही पडलो पारदर्शक. याचं काय काम आहे इथं? पण तरी सुद्धा ही नापासांची शाळा आम्ही चालवून दाखवू. या आणि सगळ्या सर्वसामान्य माणसांनी राजकारणात या. राजकारण सुंदर आहे. राजकारणातलं प्रत्येक गोष्ट ठरते. यांच्या हातातलं घड्याळ, डोळ्याचा गॉगल, पाठीवरची बॅग, ही मोटरसायकल, त्याच्यावरचं कुशन, अंगावरचे कपडे, पायातल्या चपला, सगळं कसं असावं, कसं घालावं, कुठे तयार करावं, किती तयार करावं, कुठे विकावं, सगळं कुठं ठरतं? लोकसभेत म्हणजे राजकारणातलं ठरतं, विधानसभेत ठरतं म्हणजे राजकारणातलं ठरतं, नगरपालिकेत ठरतं म्हणजे राजकारणातलं ठरतं, ग्रामपंचायतीतनं ठरतं म्हणजे राजकारणातलं ठरतं. राजकारणात या, सगळ्यांचं स्वागत आहे. मस्त वादविवादही करून चालत राहू, काही प्रॉब्लेम नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती, कधी कधी नाही होत सहन, पण हळूहळू सहनही व्हायला लागेल. चिंता करू नका, सगळ्यांचं स्वागत करतो. सगळ्या जनसामान्यांनी राजकारणात सहभागी व्हा, म्हणजे गुंड पळून जातील सगळे. तुम्ही येतच नाही तिथे, मग गुंड त्यांचा डेरा जमवून बसलेले, तुम्ही तिथं जा, गुंड घाबरतील तुम्हाला आणि पळून जातील. तुम्ही येतच नाही राजकारणात, त्यामुळे गुंड पाय काढून बसलेले. आणि स्वतःचं मत विकू नका. वंदे मातरम. मालक मालक जनताच मालक, मालक मालक जनताच मालक. काम चुकार भ्रष्टाचारी, हेच खरे देशद्रोही, काम चुकार भ्रष्टाचारी, हेच खरे देशद्रोही. जातीवादी, धर्मवादी, हेच खरे देशद्रोही. मानवतावादी, हेच खरे देशभक्त. वंदे मातरम. निर्भय महाराष्ट्र पार्टीची पदयात्रा सुरू आहे. आपण सगळी शिकली सवरलेली प्रगत राष्ट्रातली माणसं आहोत. आपली प्रगती होते आहे. वी आर डेव्हलपिंग कंट्री. आणि नमस्कार काय रस्त्याचे दूरदर्शन आले. आपण गुंडांना मतदान करू नका. एकट्याची झालं माझं. असं करू नका. मी एकटा आहे तरी एवढं पेटवलं. तुम्ही मला ओळखतं का? मी तुम्हाला ओळखतो तरी का? मी ओळखतो ना. हो, पण मला नाव माहिती नाही तुमचं. तर गुंडांना मतदान करू नका. काका काका हो काका, एक चूप बैठो ना. गुंडांना मतदान करू नका. काय होतंय, आपण जातीवर मतदान करतो की नाही, धर्मावर करतो की नाही, म्हणून प्रॉब्लेम येतोय. चांगल्या माणसांना मतदान करा. जे देशभक्त आहेत त्यांना मतदान करा. जे माणूस आहेत त्यांना मतदान करा. जे भारतीय आहेत त्यांना मतदान करा. मग असं माझ्याकडे मागण्याची वेळ येईल का? आता सध्या तुम्हाला सांगावं, सध्या मला सांगावं लागेल. पण आता मला संदेश तर द्यावा लागेल ना तुम्हाला की आपलं काय चुकतंय. तर या पदयात्रेमध्ये आम्ही जनसामान्यांना भेटतोय. जनतेला वेगवेगळ्या प्रलोभनांमध्ये, वेगवेगळ्या लालसेमध्ये, वेगवेगळ्या भीतीमध्ये अडकून ठेवण्यात आलंय. त्यांना भॉ करतात. भॉ, तू जर भगवा झाला नाही तर, भॉ, तू निळा झाला नाही तर, भॉ, तू हिरवा झाला नाही तर, तू पिवळा झाला नाही तर, गेला गेला, संपलं तुझं सगळं काही संपलं. अरे संविधानाचं राज्य आहे, लोकशाही राष्ट्र आहे. लोकशाही राष्ट्रात हे लोक, या लोकांना किंमत आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य ही लोकशाही आहे. तरी पण तुम्ही घाबरता. तुम्हाला निळं व्हावंच लागेल, तुम्हाला हिरवं व्हावंच लागेल, तुम्हाला भगवं व्हावंच लागेल, तुम्हाला पिवळं व्हावंच लागेल. का? कशासाठी? आणि नेमका याचा फायदा घेतात सगळे. आणि नाशिककरांना आता रस्ता नाही हे काका सांगताय. म्हणतात रस्ता नाही, खूप खड्डे, खूप खड्डे, खूप खड्डे. हे सांगतात नोकरी गावाला पैसे लागतात. रेशनच्या दुकानात रेशन मिळत नाही, पेट्रोल प्रॉपर मिळत नाही. आता काय म्हणे, गडकरींच्या टाळक्यात काय आलं म्हणे, इथेनॉल. अरे त्या इथेनॉल मध्ये पाणी तयार होत आहे, लोकांच्या गाड्या खराब होत आहे. आणि जो इथेनॉल नाकारेल त्याला नालायक म्हटलं जातंय. ऍक्च्युअली ते पेट्रोल 46-48 रुपये मिळायला पाहिजे. पण वर्षानुवर्ष आम्ही 90, 100, 110 भरतोच आहे. आणि आम्हाला काय दाखवलं आता, विकासाचं गाजर. समृद्धी महामार्गालाही तडे, त्याच्यातही भ्रष्टाचार. साध्या रस्त्यातही तडे, त्यातही भ्रष्टाचार. प्यायच्या पाण्यात भ्रष्टाचार. मरताना जे आमची नाशिक महानगरपालिका गेल्यावर जे लाकडं देते त्याच्यात सुद्धा भ्रष्टाचार.
जन्माला येणारं जे बाळ आहे त्याला आल्या आल्या एक तर सिझरिन करून बाहेर येऊ द्यायचं, आलं त्याला पेटीत टाकायचं, पेटीत टाकलं तर त्या आईला 10-20 दिवस डांबून ठेवायचं. हल्ली आता बाळणपणाचे सुद्धा 27-28 लाखापर्यंत बिलं झाल्याच्या केसेस आमच्याकडे आल्या. ज्यांनी वंध्यत्व क्लिनिकमध्ये उपचार घेतले त्यांना 2-2 बाळ झाले, ती त्यांची डिलिव्हरी क्रिटिकल झाली सांगून 27 लाख रुपये बिल झाला. आणि ते नवरा बायको कायमचे कोण झाले माहिती का? कर्जबाजारी झाले. ते कर्जबाजारी. आपण भ्रष्टाचाऱ्यांना मतदान करतो. त्यांना जातीला, धर्माला, तालुक्यातला, गावातला, जिल्ह्यातला, माझ्या भाषेचा अशा कोणाला तरी देतो. तो आपला मस्त चापसू राहिला, 78 वर्ष झाले ओढून राहिला तो. थांबा, शिकलेलो आहोत आपण. ज्ञानाचा वापर करा, त्याला कृतीची जोड द्या, निर्णय घ्या, वाईटपणा घ्या, भूमिका घ्या. आता इथून पुढे मी प्रामाणिक माणसाला मतदान करेल. जी प्रामाणिक माणसं राजकारणात येणार नाहीत ते कसे येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. निर्भय महाराष्ट्र पार्टी प्रत्येक प्रामाणिक माणसाला तिकीट द्यायला तयार आहे. आमच्याकडे तिकिटाला पैसे लागणार नाही. तुमच्या जातीपातीची आम्हाला गरज नाही. आम्हाला फक्त काय पाहिजे, तुम्ही भारतीय पाहिजे आणि कागदपत्र ओके पाहिजे. काहीच अडचण येणार नाही. सगळ्यांनी निवडणुका लढवा. महिला वर्गाला माझी विशेष विनंती आहे, तुम्हाला 50% आरक्षण आहे, सहभागी व्हा. नगरसेवकाचीच बायको का नगरसेविका, मंत्र्याचीच बायको का आमदार, मंत्र्याचीच बायको का खासदार, मंत्र्याचीच आई का खासदार, मंत्र्याचीच आई का आमदार. मंत्र्याच्याच घरातले काके, पुतणे, चुलते तेच नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, तेच सरपंच, तेच पंचायत समितीचे, जिल्हा परिषदेचे सदस्य. किती दिवस हे नेपोटिझम चालवणार आहात? ही घराणेशाही किती दिवस चालवणार आहात? बंद करा, विचार करा, कृतीची जोड द्या. प्रत्येक चांगल्या विचाराला कृतीची जोड द्या. मी एकटा काय करू शकतो हे काका म्हणाले बरं का. मी एकटा काय करू शकतो? अहो, आम्ही एकटेच सुरू झालो म्हणून एवढे सगळे जमले ना. दाखवा किती जमले. सगळे ऐकताय आमचं. एकटाच सुरू झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज एकटेच निघाले होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटेच निघाले होते, सगळे महामानव एकटेच निघाले, डॉक्टर गाडगे महाराज सुद्धा एकटेच निघाले, सगळे उकिरडे स्वच्छ करत निघाले. आता भ्रष्टाचाराचा उकिरडा साफ करायची वेळ आली. आपण एकटेच सुरू हो, सगळ्यांनी एकट्याने सुरू व्हा, आपाप कारवा बनेल. तर ही ती निर्भय महाराष्ट्र पार्टीची पदयात्रा. जनसामान्यांशी संवाद करतो आहोत. आम्ही जातीवादी वाटतो का हो? आम्ही धर्मवादी वाटतो का? आम्ही राक्षस वाटतो का? सगळ्यांच्या भल्यासाठी आम्ही काम करायला आलो. पण आम्हाला लेबल लावताय लोक, जात आहे, धर्म आहे, काय काय बोलतायत. पण आम्ही मानवतावादी आहोत. आम्हाला तुमच्यात इंटरेस्टच आहे. तुम्ही जगले पाहिजे. माझ्या देशाकडे एकच वैभव आहे, एकच समृद्धी, काय 150 कोटी जनता, बाकी दुसरं काय आपल्याकडे वैभव आहे. तेच जर माणसं होऊन राहिले तर आपल्याला काय अडचण आहे. आमचा देश 78 वर्षात इतका लुटला गेला. खरं तर आपल्या एवढे श्रीमंत कोणीच नाहीये. या पृथ्वीवर सर्वात श्रीमंत देश कोणता असेल तर तो भारत आहे. फक्त घरात चोऱ्या चालू आहे, हा आमचा प्रॉब्लेम आहे. घरातला करता चोऱ्या करतो, काही कुटुंबातले सदस्य चोऱ्या करतात, म्हणून ती तिजोरी कायम फोडली जाते. तर सगळ्यांना प्रामाणिक करण्याचा मार्ग आम्ही अवलंबलेला आहे. आम्ही राजकारणातले नापास विद्यार्थी आहोत. आमची ही राजकारणाची निर्भय महाराष्ट्र पार्टी नापासांची शाळा आहे. कारण राजकारणात भामटे आणि चोर लागतात. आम्ही पडलो प्रामाणिक, आम्ही पडलो पारदर्शक. याचं काय काम आहे इथं? पण तरी सुद्धा ही नापासांची शाळा आम्ही चालवून दाखवू. या आणि सगळ्या सर्वसामान्य माणसांनी राजकारणात या. राजकारण सुंदर आहे. राजकारणातलं प्रत्येक गोष्ट ठरते. यांच्या हातातलं घड्याळ, डोळ्याचा गॉगल, पाठीवरची बॅग, ही मोटरसायकल, त्याच्यावरचं कुशन, अंगावरचे कपडे, पायातल्या चपला, सगळं कसं असावं, कसं घालावं, कुठे तयार करावं, किती तयार करावं, कुठे विकावं, सगळं कुठं ठरतं? लोकसभेत म्हणजे राजकारणातलं ठरतं, विधानसभेत ठरतं म्हणजे राजकारणातलं ठरतं, नगरपालिकेत ठरतं म्हणजे राजकारणातलं ठरतं, ग्रामपंचायतीतनं ठरतं म्हणजे राजकारणातलं ठरतं. राजकारणात या. सगळ्यांचं स्वागत आहे. मस्त वादविवादही करून चालत राहू, काही प्रॉब्लेम नाही. व्यक्ती जितक्या प्रकृती, कधी कधी नाही होत सहन, पण हळूहळू सहनही व्हायला लागेल. चिंता करू नका. सगळ्यांचं स्वागत करतो. सगळ्या जनसामान्यांनी राजकारणात सहभागी व्हा, म्हणजे गुंड पळून जातील सगळे.
तुम्ही येतच नाही तिथे, मग गुंड त्यांचा डेरा जमवून बसलेले. तुम्ही तिथं जा, गुंड घाबरतील तुम्हाला आणि पळून जातील. तुम्ही येतच नाही राजकारणात, त्यामुळे गुंड पाय काढून बसलेले आणि स्वतःचं मत विकू नका. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. नंबर एक निवडून द्या माणूस नंबर एक. जनतेची कन्या, रत्नागिरीचे भविष्य. प्राजक्ता कीने चिन्ह सीसीटीव्ही. मशीनवर नंबर एक निवडून द्या माणूस नंबर एक. जनतेची कन्या, रत्नागिरीचे भविष्य.